नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या ह्या ब्लॉगच्या दुसऱ्या पार्टमध्ये, जो की असणार आहे आपला परतीचा प्रवास दिव्यागर श्रीवर्धनवरून. म्हणजे श्रीवर्धन थोडं पुढे आहे, दिव्यागर थोडं मागे आहे, पण दिव्यागरसुद्धा येतं श्रीवर्धनमधूनच. तर मागच्या वेळेला तुम्ही बघितलं असाल मागच्या ब्लॉगमध्ये की कसा होता आपला इकडे येण्याचा प्रवास. आता आपला परतीचा प्रवास पूर्ण मुंबईपर्यंत तरी आज आपण नाही जाणार आहोत. आज आपला थांबा असेल आपल्या घरी, म्हणजेच नागोठण्याला, ज्या रोडने आपण येताना आलो. ठीक आहे. तर येताना आपण एक रोहा मार्गे आलो. जो रोहा तांबडीवरून जो रोड निघाला होता तिकडून आपण गेलो मुरुडच्या हद्दीमध्ये, जिकडून आपण फेरी पकडून आलो दिव्यागरला. आपला आता तसं नाही, आता आपण हायवेने जाणार आहोत. तर चला बघूया आपला रात्रीचा प्रवास कसा होतोय. बीच साईडचा जो रोड आहे ना, तो पूर्ण सिंगलच रोड आहे आणि थोडा मध्ये मध्ये खराब आहे रोड. बाकी रोड म्हणजे चांगला आहे. 100% मधला 20% कुठे ना कुठेतरी खराब आहे, पण 80% रोड चांगला आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे की ग्रामीण विभागात पण रोड एवढा चांगला आहे. नाहीतर आमचा मुंबई गोवा हायवे आहे, त्याच्याबद्दल नाही बोललेलंच बरं. आता आपण त्याच हायवेने जाणार आहोत. दाखवतो तुम्हाला कंडिशन. कंप्लीट पूर्ण व्हिडिओमध्ये दिसेल की नाही दिसेल माहीत नाही, पण बघूया. आता येताना मी मुंबईवरनं जो आलो ना, मुंबई ते नागोठणे रोड एवढा खराब आहे ना, आई शपथ सांगतो. नाही म्हणजे रोड आहे प्लेन, पूर्ण काँक्रिटीकरण केलेला रोड आहे आणि मध्ये मध्ये असे मोठे खड्डे आहेत ना. आता हिचे या ॲप्रिलाचे टायर मोठे आहेत आणि मला कंट्रोल करायला थोडीशी जमते म्हणून काही नाही वाटलं. म्हणजे पटकन मी त्यातून निघून गेलो. पण जर त्याच्या जागी जर कुठली छोटी गाडी असेल ना, छोटी म्हणजे छोट्या टायरवाली, जसं की स्प्लेंडर, पॅशन, डिस्कवर किंवा स्कूटीमध्ये बोलायचं झालं तर ॲक्टिवा, ज्युपिटर, प्लेजर वगैरे, तर तो व्यक्ती आहे ना 100% त्याचा चाक तुटून तो तिथे पडणार. एवढे खतरनाक खड्डे आहेत, कारण एकदम प्लेनच्या प्लेन रोड आहे आणि मध्ये खड्डा असा आहे ना की तिकडे तुमचा चाक तुटणार म्हणजे तुटणार. हे फक्त ह्याच्या टू व्हीलरसाठी नाही बोलत मी, फोर व्हीलरसाठी पण बोलतो आहे की फोर व्हीलर पण जर तुमची साधी कुठली तरी असेल ना, मारुती अल्टो वगैरे अशी छोटी, जिचे टायर थोडेसे छोटे असतात अशी, तर तिचेसुद्धा टायर जाणार 100% सांगतो. कैची जाणार, टायर जाणार, काय सस्पेन्शनचा इश्यू होणार, काहीतरी होणार. एवढे खतरनाक खड्डे आहेत. तर तुम्ही जर कृपया जर मुंबई गोवा हायवेने जर ट्रॅव्हल करत असाल, तुम्ही व्हिडिओ हा माझा कधीही बघा आणि त्यावेळी जर तुम्ही माझा व्हिडिओ बघून म्हणजे बघत असाल कोणत्याही टायमिंगला, तर मी सांगेन तुम्हाला की बाबा मुंबई गोवा हायवेने ट्रॅव्हल करताना खूप सांभाळून. तुम्हाला दिसेल रोड खूप चांगला आहे, गाडी पळवण्याच्या भानगडीत पडू नका जोपर्यंत तुम्हाला माहीत नाही की रोड खरंच चांगला आहे. जर विजिबल नसेल रोड तर नका पळवू. आपल्या नॉर्मल स्पीडमध्ये पळवा, जेणेकरून तुम्ही तुमची गाडी ना ज्या स्पीडमध्ये तुम्ही कंट्रोल करू शकता. ओके. ऐ ग असे सस्पेन्शन खूप चांगले आहे त्या गाडीचे, ती एक चांगली गोष्ट आहे. चला, इकडून आपण तिथून आलेलो सरळ, तर आपल्याला जायचं आहे राईटला, जो की हायवेला रस्ता कनेक्ट होईल. मित्रांनो, एक सजेशन देईन की तुम्ही जर कोकणात येत आहे गाडी घेऊन बाय रोड, तर तुम्हाला वाटेल की रोड मोकळा आहे, रोड रिकामी आहे, छान आहे, चांगलं, चला पळवा. तर तुमच्या गाडीची लाईट जर तेवढी कॅपेबल असेल ना की तुम्हाला पूर्ण रोड क्लिअर दिसतोय, तरच तुम्ही गाडी पळवा. मी तर म्हणेन की पळवू नकाच रात्रीच्या वेळेस, कारण विजिबिलिटी कमी असते, ब्लाइंड स्पॉट्स खूप असतात आणि मेन म्हणजे ना कोकणात रोडवर प्राणी खूप बसलेले असतात. ते जंगली प्राणीसुद्धा असू शकतात, डुक्कर, हरण,
किंवा ससे वगैरे काही, म्हणजे ते तर बसणार नाहीत पण ते रोड क्रॉस करतील जंगली प्राणी. आणि रोडवर गाई म्हशी कुत्रे वगैरे आहेत ना बसलेले असतात आणि त्यांचा कलर पण असा असतो की तुम्हाला ओळखू येणार नाही की कोणीतरी बसले तिकडे. सो तुमची गाडी त्याला धडकण्याची शक्यता आहे. तर जोपर्यंत तुम्ही 100% शुअर आहात की नाही मला पूर्ण क्लिअर दिसते पुढे काही नाही, तरच गाडीचा स्पीड तुम्ही वाढवा. मी तर म्हणे नका वाढवू, इकॉनॉमी स्पीडमध्ये जा. फार काय तुम्हाला 10-15 मिनिटं उशीर होईल पण तुम्ही सेफली पोचाल. ठीक आहे, तर या गोष्टीची फक्त काळजी घ्या. मित्रांनो, तुम्हाला दाखवायचं राहून गेलं मगाशी की जे आपण तिकडून आलो ना त्या रोडनी, की मध्ये एक म्हसळ्यासाठी लेफ्ट दिसेल आणि एक रोड सरळ दिसेल. तर तुम्ही सरळ न जाताना म्हसळ्यासाठीचा लेफ्ट घेऊन म्हणजे ह्या सिटीमधनं तुम्ही येऊ शकता. तो पण डायरेक्टली पुढे सेम रूटला कनेक्ट होतो आणि तेवढा तुमचा जो काय घाट सेक्शन आहे पुढचा तो वाचतो. डायरेक्टली इकडे पुढे मेन रोडलाच कनेक्ट होणार हा रोड. तो लेफ्ट दाखवायचा राहिला. तिथे बोर्ड वगैरे सुद्धा लावलेले आहेत की म्हसळ्यासाठी लेफ्ट, मुंबई पुण्यासाठी लेफ्ट आणि महाड माणगावसाठी स्ट्रेट, असं तिथे बोर्ड लावलेले आहेत. मग तुम्ही लेफ्ट घेऊन सुद्धा त्याच महाड माणगाववाल्या रोडलाच तुम्ही कनेक्ट होणार. फक्त हा कसा थोडासा सिटीमधला रोड असल्यामुळे मार्केटमधून जातो, म्हसळ्याच्या मार्केटमधून. हा बघा, हा इकडे कनेक्ट होतो परत मेन रोडला. जर आपण तिकडून स्ट्रेट आलो असतो तर इकडून आलो असतो. हा थोडासा घाट सेक्शन आहे, म्हणजे थोडंसं डोंगर आहे, ते डोंगराचा गोल 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 घाटात जो रस्ता आहे तर तो आपला वाचतो. तेवढा मार्केटमधून फक्त यावं लागतं बस, म्हसळ्याच्या मार्केटमधून. ट्रकला लाइटिंग एकदम डिस्को डिस्को केलाय. डिस्को डिस्को डापचिक डुपचिक डिस्को डिस्को. थंडी आहे, थंडी, खूप थंडी. मी जॅकेट घातलंय, ग्लव्स घातलेत एकदम जाडवाले, तरी पण गारगार लागतंय. पण अनफॉर्च्युनेटली हेल्मेटची काच उघडी आहे, जी लावू शकत नाही मी, कारण लावलं तर मला काही नाही दिसणार. इथली गावं एकदम सामसूम आहेत, सामसूम. कोण नाही आजूबाजूला गावांमध्ये. मित्रांनो, फायनली आपण मुंबई गोवा हायवेला कनेक्ट झालेलो आहोत माणगाव जवळून.
माणगाव माणगाव. तर हा आहे सध्याचा मुंबई गोवा हायवे माणगाव साईडचा. हा अजूनपर्यंत चांगला आहे. याचं कारण की हा अजून जुना रोड आहे, जुना ओल्ड. इकडे अजून खोदकाम वगैरे काय झालेलं नाही आहे, म्हणून जे जुना आहे तसाच आहे. हा एकदा दोनदा रिनोव्हेट केला असेल, पण एकदा केल्याच्या नंतर त्याला परत काही फरक पडत नाही. आणि नवीनवाला बघा, खोदतात बांधतात, खोदतात बांधतात, खोदतात बांधतात, बस हेच चालू आहे. असं काय याच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे ना. चला आपण पुढे जाऊया. आता हे दोन ट्रक, हे पण स्लो चाललाय, ते पण स्लो चाललाय. आणि माहिती आहे तुम्हाला, तुम्ही एकमेकांना ओव्हरटेक नाही करू शकत. मग स्लो स्लो आहोत, कशाला उगाच दुसऱ्याचा खोळंबा करायचा. हॉर्न देणं कंपल्सरी आहे रे बाबा यांना. हॉर्न द्या, हॉर्न. झोपेत असतात. अरे रे, हे काय काय हा काय काय काय. अच्छा, एकत्र झालाय रोड. ओके ओके. इकडे एक फरसांचं दुकान आहे, हे गणेश फरसाण. खूप छान मिळतं. बरंच सुधारलं. चला, फरसाण तर घेतलंय, पण जे पाहिजे होतं ते नाही मिळालं. ठीक आहे, जे घेतलं ते पण चांगलं आहे. ओके, काय प्रॉब्लेम नाही. खरंच चांगलं आहे त्यांचं फरसाण. असं आपला काय पेड व्हिडिओ पेड प्रमोशन व्हिडिओ वगैरे नाही आहे. एक जेन्युअनली सांगतो, कधी गेलात या रोडनी मुंबई गोवा हायवेनी आणि माणगाव इथं पुढच्या मध्येच आहे ते, येऊ शकता तुम्ही. चला, वाले काका तिकडून तिकडून. आई ग, हा कुठे नेऊन ठेवलाय हायवे माझा, मुंबई गोवा हायवे. मध्ये मध्ये एवढा छान आहे आणि मध्ये मध्ये सगळा हगवण करून ठेवलं, हगवण अक्षरशः. शी, आपले रमत रमत, रम्या काका, सूर्या काका. चला हो. बनवलाय, काय हायवे बनवलाय. वर खाली खडबुड खुडबुड खडबुड खुडबुड दिसायला दिसतोय प्लेन, पण प्लेन नाही आहे. वर खाली चला तर मग मित्रांनो, आपल्या गोप्रोची बॅटरी सुद्धा लो झालेली आहे. तर कसा वाटला ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.